सुशेष भाऊ, आपण मला सांगा, आपल्या खात गावामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा माहोल चालू आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येत आहे. आपल्यातर्फे फार खूप सारे आयोजन झालेले आहे. आपण ते बहुतांश कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिला, काय सांगाल, कशा प्रकारचं वातावरण आहे, काय सांगाल? जय श्रीराम. 22 जानेवारीला सगळ्यात मोठा दिवाळीचा पर्व आपल्या भारत देशामध्ये सगळे म्हणून राहिले. त्यात माझ्या खास सर्कल पण आघाडीवर आहे आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते किंवा यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा महोत्सव अयोध्येला होणार आहे. त्यात हजारो लाखो साधू संत तिथे उपस्थित राहणार आहेत. कदाचित आमची पण इच्छा आहे की आम्ही 22 जानेवारीला जाऊ, पण तो व्याप पाहून आणि तिथली गर्दी पाहून नंतर जायची व्यवस्था सगळ्यांनी केलेली आहे. आम्हाला पण 4 ट्रेन मिळालेल्या आहेत एक लोकसभेसाठी. तर त्या निमित्ताने सगळ्या आपल्या चॅनलमार्फत मी सांगू इच्छितो की आपण आपला गाव माझी अयोध्या या संकल्पनेमार्फत प्रत्येक गावाच्या मंदिरात TV लावून ज्याप्रमाणे कार्यक्रम हे अयोध्येला होत आहेत, ज्याप्रमाणे अयोध्येला मूर्तीपूजन होईल, आरती होईल, प्रसाद वितरण होईल, त्याचप्रमाणे आपल्या आपल्या गावात माझं गाव माझी अयोध्या या संकल्पनेमार्फत आपापल्या गावात सगळ्यांनी पूजा अर्चना, त्यानंतर आरती, प्रसाद वाटप हे पण करावं असं आम्हाला वरून मार्गदर्शन पण आलं आहे, सूचना पण आल्या आहेत आणि तसेच आम्ही आपल्या क्षेत्रामध्ये राबवत आहोत. आपल्या इथे खात या गावामध्ये कोणकोणत्या प्रकारचे नियोजन आपल्यातर्फे करण्यात आलेले आहे, कशा प्रकारचा कार्यक्रम होणार आहे? खात या गावामध्ये आम्ही कालच मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये असं ठरवण्यात आलं की महाप्रसादचा कार्यक्रम राहीलच, मोठा LED स्क्रीन LED TV आम्ही लावणार आहोत. त्या TVवरती सगळ्या भाविकांना आम्ही लाईव्ह प्रसारण तिथे दाखवणार आहोत. ते प्रसारण झाल्यानंतर 12:38 काहीतरी तो मुहूर्त आहे. त्या मुहूर्ताच्या नंतर प्रसाद वितरणाचा कार्यक्रम आम्ही इथे खातमध्ये ठेवलेला आहे. अक्षत वाटप कालच मी आपला 15 तारखेला रेवराल येथे मी स्वतः जाऊन आलो आणि तिथे खूप लहान मोठे महिला पुरुष दिंडी काढून आणि भजन मंडळी आपली भजन कीर्तनाद्वारे आपल्या पूर्ण गावात दिंडी काढून सगळ्या घरोघरी अक्षता पोहोचत होत्या आणि खूप मंगलमय वातावरण आहे. मी काही नाव नाही घेणार, पण काही असे कट्टर जे काँग्रेसी घर आहेत तिथं पण ज्यावेळेस आम्ही अक्षता वितरण करायला गेलो, त्यांनी खूप उत्स्फूर्तेनं आणि एकदम भक्तिमय वातावरणात त्यांनी आमचं स्वागत केलं आणि खूप असं त्यांच्या मनातही एकदम असं मनातला राम त्यावेळेस जागृत झाला आणि खूप असं आम्हालाही जातानाही बरं वाटलं अक्षता देतानाही आणि त्यांच्या खुशी पाहून, त्यांच्या चेहऱ्याचा आनंद पाहून अजून आम्हाला असं वाटलं की बा एक राममय आणि एक रामराज्याची सुरुवात झाली असं एक वातावरण निर्माण झालं आहे. आता येणाऱ्या काही काळात लोकसभाची भावी निवडणूक सुद्धा होणार आहे. आपण त्यासाठी खूप तडफड अशी करत आहे, आपले जे उमेदवार असणार त्यांच्याकरिता काय सांगणार, कशा प्रकारचं सध्याचं वातावरण आहे? सध्या आमचे लोकसभेचे खासदार हे कृपाल तुमाने आहेत, जे शिवसेना पक्षातून येतात. समोर आमची पक्षाला एकच मागणी राहील की जर आमच्या पक्षाचा, भाजप पक्षाचा जर लोकसभाच्या उमेदवार पक्षाने दिला तर खूप चांगलं होईल. कारण हा एक रामाची गड आहे, रामाची नगरी आहे आणि तिथे भक्तिमय वातावरण सध्या पूर्ण सुरू आहे. आता रामटेकला 5 दिवसीय एक मोठा सांस्कृतिक महोत्सव चालूच आहे. आजपासून त्याची सुरुवात झालेली आहे 23 तारखेपर्यंत आणि शेवटी जे तिकीट ज्याला मिळेल त्याचं काम आम्ही 100% आम्ही पूर्ण करूच आणि आपल्या पूर्ण कार्यकर्त्यामार्फत त्यांना निवडून आणण्याची पूर्ण हमखास गॅरंटी देऊच. सध्या मोदीची गॅरंटी सगळीकडे सुरू आहे, पण वरिष्ठांना आपल्या चॅनलमार्फत मागणी आहे की जर आमच्या पक्षाच्या, भाजप पक्षाच्या जर मिळाला तर आम्हाला खूपच सोपी जाईल असं आम्हाला वाटतं. एकीकडे महायुतीची बैठक चालू आहे आणि दुसरीकडे खाली जर बघायला गेलं तर लोकसभेमध्ये कुठेतरी खासदारकीचं तुटातूट होण्याची शक्यता निर्माण होतं. काय वाटत मला? आमच्या रामटेकमध्ये असं काहीच नाही. आमच्या रामटेकमध्ये एक विषय असा आहे की एकतर काँग्रेसचा उमेदवार येईल, नाहीतर मग सेनेचा नाही तर भाजपचा उमेदवार येईल. त्यामुळे वरती काय सुरू आहे त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा आपण आपल्या लोकलमध्ये जे चालू आहे त्याच्याबद्दल आम्हाला फक्त एकच माहिती आहे की आम्हाला आपला खासदार मोदींना पंतप्रधान बनवण्याकरता निवडून आणायचं आहे. मुकेश दादा, धान खरेदी सुरू झालेली आहे, आपण एक राईस मिलर आहात, काय सांगणार, कशा प्रकारची स्थिती सध्या आहे? सध्या स्थिती अशी आहे की धानाच्या कापणीच्या वेळेसच एक निसर्गाने घात केला आणि त्यावेळेस पाणी आला. त्या पाण्यामुळे आमच्या बहुतांश शेतकऱ्यांचे धाने ओले झाले. त्याच्यामुळे पाखडची प्रमाण 20%, 30%, 50% पर्यंत लोकांचे
धान पाखड झाले. पण यावेळेस भाव चांगला असल्यामुळे धानाचा म्हणजे पाखड धान सुद्धा एक 2000 रुपये क्विंटलच्या हिशोबाने विकून राहिले. त्यामुळे आणि एक चांगला भाव शेतकऱ्यांना मिळाला तर अशी काही नाराजी शेतकऱ्यामध्ये नाही आहे आणि खूप आनंदी आणि उत्साहाचं वातावरण आमच्या शेतकऱ्यामध्ये ग्रामीण भागात आहे. असं पण माहिती पडत आहे की धान खरेदीमध्ये कुठेतरी काही घोळ असल्याचं माहिती पडत आहे. काय सांगणार आहे बाबतीत, असं काही आहे का? सध्या तरी तसं नाही आहे, कारण राज्य सरकारने खूप चांगली स्कीम आणली की डायरेक्ट डीबीटी मार्फत जो बोनस आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा होतो. त्यामुळे आधी जे व्यापारी लोक किंवा जे केंद्र संचालक जे आहेत ते जो घोळ करत होते, म्हणजे शेतकऱ्याच्या नावावर धान दुसरा आणून टाकत होते आणि मग त्याच्या नावावर पैसे उचलत होते आणि तो काही प्रमाण होता. आता डायरेक्ट माननीय श्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे साहेब यांनी डायरेक्ट बेनिफिट मार्फत जो ट्रान्सफर केला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, त्यामुळे कितीही व्यापारी कितीही काही घोलमाल करो शेवटी त्याला शेतकऱ्याकडे जावं लागेल आणि शेतकऱ्याकडून पैसे घ्यावं लागतील. आणि शेतकरी हा त्याला माहित आहे की सरकारने हे पैसे मला दिले आहेत, त्यामुळे शेतकरी काही त्यांना पैसे देत नाही. आणि सगळे आजकाल मोबाईल इंटरनेटचा जमाना आहे, त्यामुळे कोणतीही योजना जर मंगळवार दिवशी जर कॅबिनेटमध्ये पास झाली तर ते बुधवारला सकाळी पूर्ण मोबाईल आणि इंटरनेटद्वारे घुमून जाते. त्यामुळे आता शेतकऱ्यांना काही उल्लू बनवणं हे काही सोपं नाही. 20 तारीखला जे राम जन्मभूमी महोत्सव जे सुरू आहे पूर्ण भारतवर्षामध्ये, आपल्या खास सर्कलमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहे. आपल्याला चॅनलच्या माध्यमातून जे जनता बघत आहे त्यांना काय एक संदेश आपण या 22 तारखेच्या महोत्सवानिमित्त देऊ इच्छिता? जय श्रीराम. मी फक्त एवढंच म्हणेल की 500 वर्षानंतर आपला एक ग्रहण हा सुटलेला आहे. आपले मंदिर ज्या टेंटमध्ये राहत होते, एक पालमध्ये राहत होते, त्या पालला जर फाटलं, आपलं घरात आपण राहतो, एक पाणी टपकला तरी आपल्याला राहून नाही होत त्या घरामध्ये, पण त्या पाल जर फाटलं होतं तर सरकारची परवानगी घेऊनच नवीन पाल टाकता येत होता. एवढा आपले राम मंदिरनं आपला वनवास भोगलेला 500 वर्षाचा हा एक आपल्या उत्सवाचा दिवस आहे, दिवाळीसारखा दिवस आहे. आणि सगळ्यात मोठी दिवाळी ही प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक माझ्या सर्कलच्या नागरिकांनी, प्रत्येक ज्यांच्यापर्यंत हा आवाज जाते त्यांनी एक दिवाळीसारखा उत्सव साजरा करावा. आणि रामललाचं जे आगमन होत आहे त्याच्या सगळ्यांनी मनापासून सगळ्यांनी स्वागत करून एक मोठा जल्लोष 22 तारखेला करावा अशी मी आपल्या चॅनलमार्फत